वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली। अंत्यदर्शनासाठी प्रचंड जनसागर। निपाणी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले। अल्पशा आजाराने त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने निपाणी मतदारसंघाने एक खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा नेता गमावला आहे। त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या पार्थिवावर निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। हजारो नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते। निपाणी शहरात त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली। मुख्य रस्त्याने व जत्राटवेस मार्गे जन्मगाव वाळकी येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। काकासाहेब पाटील हे निपाणी मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून येणारे पहिले नेते होते। सर्वसामान्यांच्या समस्या दूर करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती। सीमा भागातील नद्यांना काळमावाडी धरणातून पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते। कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील राजकीय नेत्यांशी त्यांचे स्नेहसंबंध होते। एक सहृदयी, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेता म्हणून त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अजित कांबळे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला